चल रहा है. Praise the Lord, everyone. यीशु मसीह के नाम में सबको स्वागत करता हूँ. धन्यवाद यीशु, तेरी स्तुति हो. धन्यवाद यीशु, थैंक यू जीसस. तेरी आराधना हो यीशु. We give you glory, we give you praise. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Jesus. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार. कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार. कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. सच्चा परमेश्वर, सच्चा जिंदा खुदा, तुझे पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझे पर ही भरोसा मेरा. सेवा प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊं नाम. प्रभु
धन्यवाद। और आराधना करते रहे। Isn't he worthy? Thank you, Jesus. सागर सागर दया का तू है, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तो प्यार का सागर सागर दया का तू है। Keep praising the Lord. गहराई मिले सागर की, ऊंचाई में आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, हर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यारे की, तेरे प्यारे की। Sorry for that. Sorry for that. Sorry. Apologies. You're back. Anyways, let's continue. Sorry for the problem. Worship Him. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम।
शुक्रिया 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 तेरा शुक्रिया सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, सारी दुनिया Okay, I'll just be back. मम्मी का सेटिंग करके दे जियो का. यस. हेलो, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. हेलो एवरीवन. हाउ आर यू? तुम्ही सर्व लोक कसे आहात? Blessed, great. आशीर्वादित, महान You know, आहे. Holy Spirit said you must say great. पवित्र आत्म्याने सांगितलं की तुम्ही महान बोलले पाहिजे. Okay, so today, you know, we are going to see. I just started this message yesterday. मी कालच हा संदेश सुरू केला होता. You know that God is pleased with us. की देव आपल्यावर खुश आहे. You know, this is a very important message. आणि हा खूप महत्त्वाचा संदेश If you आहे. don't know this word, जर तुम्हाला हे वचन माहिती you नाही, will live in condemnation. तुम्ही दंडाग्याखाली Your राहा. faith won't work. तुमचा विश्वास काम करणार So नाही. listen to this message. म्हणून ह्या संदेशाकडे लक्ष देऊन I go ऐका. directly to the message मी सरळ संदेशाकडे जातो. because that is what is required. कारण आता ह्याचीच गरज आहे. Now, so God is not mad at you at all. देव मुळीच तुमच्यावर वेडे नाही. Keep this in your mind. आणि ही गोष्टी तुमच्या Mad मनात means ठेवा. angry. आणि वेडे म्हणजे रागिष्ट नाही. God is not angry with you at all. आणि देव मुळीच तुमच्यावर क्रोधित नाही. Neither is he in a bad mood. आणि तो वाईट भावनामध्ये देखील नाही. He's a joyful God. आणि तो एक आनंदी देव आहे. In the fullness of the presence of the Lord is fullness of joy. आणि देवाच्या सानिध्यामध्ये विपुल आनंद आहे. So he's a good God. म्हणून देव एक चांगला देव आहे. When you know this truth, जेव्हा तुम्हाला हे सत्य that समजतो God is not angry at me, की देव माझ्यावर रागिष्ट नाही, it will make you free. ही गोष्टी तुम्हाला बंधमुक्त This करणार. is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. The right knowledge is very important. आणि योग्य ज्ञान खूप महत्वाचे आहे. Right knowledge comes right believing. आणि योग्य ज्ञानाने योग्य विश्वास And then येतो. you can live with a right relationship with God. आणि ह्या योग्य ज्ञानाने तुम्ही योग्य विश्वास जेव्हा येतो तेव्हा तुम्ही देवाबरोबर एक योग्य नातेसंबंध जगू शकत आहे. So the basic thought is म्हणून मूलभूत विचार आहे that God is not angry at us at all. की देव आपल्यावर मुळीच क्रोधित Because नाही. the message is preached in such a way कारण संदेश आज अशा प्रकारे प्रचार केले that गेले आहे many Christians think that God is angry at them की अनेक ख्रिस्ती लोकांना वाटत आहे की देव त्यांच्यावर or क्रोधित God आहे. is not happy with them. की देव त्यांच्यावर खुश God नाही. is not pleased with them. देव त्यांच्यावर संतुष्ट So they नाही. live with fear, condemnation, judgment, guilt, all these things. म्हणून ते भीतीने, दंडाज्ञाने आणि दोषी भावनाने ह्या सर्व गोष्टीने ते जगत आहे. When you know this truth, जेव्हा तुम्हाला हे सत्य you know समजतं, the Bible says शास्त्र म्हणत आहे in John 8:32, योहान 8:32 when you मध्ये know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल it will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. It's not prayer. आणि ही You प्रार्थना know, नाही. many saints, अनेक संत based on what they have been taught, आणि त्यांना जे शिकवण मिळाले आहे त्या आधारे they always run for someone to pray for them. ते नेहमी धावत आहे की कुणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केली If they're पाहिजे. in any bondage, जर ते कुठल्याही you बंधनाखाली know, आहेत, the sin and the deeds of sin always bring some consequences. पाप आणि पापाची जी कृत्य आहे नेहमी काहीतरी परिणाम घेऊन येतो. It brings us into bondage. आणि ही गोष्टी आपल्याला बंधनाखाली घेऊन येतो. And you don't need prayer आणि तुम्हाला प्रार्थना नको to be free. बंधमुक्त व्हायला. Because according to the Bible, कारण शास्त्रानुसार the moment you believed in Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास केले, God has delivered you. देवाने तुमची सुटका केली आहे. God has freed you देवाने तुम्हाला बंधमुक्त केला आहे. from the kingdom of the devil, शैतानाच्या from राज्यापासून, the kingdom of bondage, बंधनाच्या राज्यातून and put you in the kingdom of his dear son, of his love. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये ठेवलेला आहे जो प्रीतीच्या राज्य आहे. So you are not fighting or praying for freedom.
म्हणून तुम्ही झगडत नाही किंवा प्रार्थना करत नाही स्वतंत्रतासाठी. You have not entered into bondage. तुम्ही बंधनात प्रवेश केले नाही. The problem is समस्या अशी आहे you don't know the truth. तुम्हाला सत्य माहिती नाही. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, means the truth that you know म्हणून जी सत्य तुम्हाला माहिती आहे will make you free. ती सत्य तुम्हाला बंधमुक्त This करते. also means ह्याचा अर्थ हे the देखील आहे truth that you don't know जी सत्य तुम्हाला माहिती नाही will bring you and keep you in bondage. ते तुम्हाला बंधनाखाली घेऊन येऊ So, शकत आहे आणि ठेवू शकत आहे. truth is a very important factor. आणि सत्य खूप महत्वाची बाब आहे. Amen. Amen. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, when you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, you are free. तुम्ही बंधमुक्त See, आहात. without prayer, आणि प्रार्थनाशिवाय you don't ask someone to pray for you. तुम्ही कुणाला सांगत नाही की तुमच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. Just by knowing the truth, फक्त सत्य जाणून when you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य you कळेल, have faith तुमच्यात विश्वास येतो and you're free. आणि मग तुम्ही बंधमुक्त So होता. it's so easy. आणि इतकं सोयीचं आहे. That is why we need to hear the right word. म्हणून आम्ही योग्य वचन ऐकले पाहिजे. Do you struggle with this fact आणि तुम्ही ह्या गोष्टीबरोबर संघर्ष करत that आहे God is angry की देव तुमच्यावर रागिष्ट आहे, or is upset की with तो you? तुमच्यावर निराश आहे? Have you heard or accepted that this message that God is angry at you? आणि तुम्ही असं संदेश ऐकले आहे किंवा असं संदेशचा स्वीकार केला आहे की देव तुमच्यावर क्रोधित Or आहे? have you heard this message that God is not angry at you at all and he is not upset at you at all? किंवा तुम्ही असं संदेश ऐकले की देव तुमच्यावर क्रोधित नाही आणि देव तुमच्यावर मुळीच निराश नाही, असं संदेश ऐकले आहे? Have you heard this message that God loves you तुम्ही असा संदेश ऐकले आहे का की देव तुमच्यावर प्रीती in करतो? spite of what you do, what you don't do? तुम्ही काय करत आहे, काय करत नाही त्याच्या व्यतिरिक्त, And his love is not based on your performance. आणि त्याची प्रीती तुमची कृतीवर आधारित नाही. Hear this message, हाच संदेश तुम्ही ऐका which will give you freedom. आणि हा संदेश तुम्हाला मोकळीकता You देणार. know, there needs to be a major change in the way you think. आणि ज्या प्रकारे आम्ही विचार करत आहे त्याच्यामध्ये महान बदल आली पाहिजे. And for that to happen, आणि ते व्हायला you must hear the right word of God. तुम्ही देवाचे योग्य वचनच ऐकले पाहिजे. You know, there need to be major changes in the way many Christians believe. आणि अनेक ख्रिस्ती जे विश्वास करत आहेत त्यांच्यामध्ये आता महान बदल आली पाहिजे. And wo badal aayega when you know the right word of God. आणि ती बदल तेव्हा येणार जेव्हा तुम्हाला देवाचे योग्य वचन कळेल You know, the तेव्हा. word of God tells us, देवाचे वचन आपल्याला if सांगतो we are not getting results जर आपल्याला काय परिणाम मिळत or नाही the right results, किंवा योग्य परिणाम आपल्याला मिळत नाही, the reason is कारण आहे not because we have not prayed enough, असं नाही की आम्ही पुरेशा प्रार्थना केल्या not because नाही, we have not fasted enough, असं नाही की आम्ही पुरेसा उपास or we केला have नाही, begged and pleaded Yeah. with God. किंवा आम्ही देवाकडे विनंती Or केली, not भीक cried मागितली, enough. किंवा पुरेशा आम्ही रडले नाही म्हणून. No, असं it's नाही. because we are not believing right. आणि ही ह्या गोष्टीसाठी आहे की आम्ही योग्य विश्वास करत नाही. Amen. This Amen. is very important. ही खूप महत्वाची आहे. You know, the word faith or believing is the most important in the Bible. आणि जो शब्द आहे विश्वास किंवा भरोसा शास्त्रामध्ये खूप महत्वाचे एक शब्द आहे. Right in the beginning we see, आणि थेट सुरुवातीमध्ये आपण पाहतो during the time of Adam and Eve, आदम व हव्वेच्या वेळेस, what did the first thing the devil do आणि शैतानाने प्रथम गोष्टी काय केला against faith? विश्वासाच्या विरुद्ध? He put doubt. त्यांनी शंका घातले, He put doubt. त्यांनी शंका ठेवले. He came against their faith in God. आणि आदम हव्वेचा जो विश्वास होता देवामध्ये त्याच्या विरुद्ध शैतान आला. So, right believing is very important. म्हणून योग्य विश्वास करणे खूप महत्वाचे Even आहे. Proverbs 23:7 says, नीतिसूत्र 23:7 म्हणत आहे, as a man thinks, जसं एक मनुष्य विचार so is करतो he, तसंच तो आहे, or so he becomes. तसंच तो बनतो. This is very important. आणि ही खूप You know, महत्वाची I'll be आहे. teaching about the mind. आणि मी तुम्हाला मनाविषयी शिकवण Your देणार. mind must be very strong. तुमचं मन खूप बलवान असले पाहिजे It should not be double-minded. आणि तुम्ही दुहेरी किंवा दुप्पट मनाचे नसावे. Here and there, here and there. No. इथे आणि तिथे, इथे आणि तिथे So नसावे. we must develop that strong mind. म्हणून तुम्ही असं बलकट मन तयार केले So पाहिजे. we'll have to learn that. म्हणून ते आपल्याला शिकावं लागेल. Because I told you last time, मागच्या वेळेस मी तुम्हाला your सांगितलं, soul is a very important part of your being. तुमचा जो जीव आहे तुमच्या पूर्ण प्राणीचा खूप महत्वाचा भाग आहे. Yeah, your soul is the real you. आणि तुमच्या प्राणच तुम्ही खरा व्यक्ती जो आहे तो And the आहे. soul has this mind, will and emotions. आणि ह्या प्राणामध्ये मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. If you are strong in these three जर areas, तुम्ही ह्या 3 भागामध्ये बलवान आहे, if you know how to deal with these three areas, जर तुम्हाला माहिती आहे 3 भागाबरोबर तुम्ही कसं व्यवहार केले पाहिजे,
your entire being will be blessed. तुमचा पूर्ण जीव आशीर्वादित That's what the होणार. Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. In 3 John 1, आणि 3 योहान 1 मध्ये 2. 1:2 मध्ये Beloved, प्रियांनो, I pray मी प्रार्थना that he may करतो prosper in all things. की तुम्ही सर्व गोष्टीत समृद्ध व्हावे, Material things वास्तविक गोष्टींमध्ये and health-wise. आणि तब्येतीच्या प्रमाणे देखील. That's what God's desire is. आणि असंच देवाची इच्छा आहे That you may prosper की तुम्ही समृद्ध झाले पाहिजे, in उन्नती material केली. wealth वास्तविक गोष्टींमध्ये and health-wise. आणि आरोग्याच्या बाबामध्ये देखील. And then he says, आणि मग म्हणत आहे as your soul prospers. जसं तुमचा जीव उन्नती करत आहे It is God's desire, आणि ही देवाची इच्छा आहे, but it's based on your prosperity of your soul. पण ती गोष्टी तुमच्या जीवाची उन्नतीवर आधारित So आहे. we must learn about our mind, म्हणून आपण आपल्या मनाविषयी शिकवण केलेच पाहिजे, upon our will, आपल्या इच्छांविषयी शिकवण घेतले पाहिजे, emotions. भावनाविषयी शिकवण घेतले पाहिजे. These are very important parts of our being आणि हे आपल्या जीवाच्या खूप महत्वाचा भाग आहे. because this speaks of the totality of us. आणि ही जी 3 भाग आहे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी बोलत आहे, प्राणविषयी बोलत First, you आहे. must know प्रथम it is तुम्हाला कळेल God's will ही देवाची इच्छा आहे that you prosper. की तुम्ही समृद्ध झाले पाहिजे. And this is speaking, Holy Spirit told me this is about material prosperity. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलंय की ही वास्तविक समृद्धी And विषय second आहे. is health आणि prosperity. दुसरं आहे आरोग्याची समृद्धी. You know, the teachings that people have received today makes them, they are built up a negative mentality that wealth is of the devil. आणि जे शिकवण आज लोकांना मिळत आहे त्यांनी असं मानसिकता तयार केली आहे की जे धन आहे, संपत्ती आहे, ती शैतानाची आहे. And those who don't have, आणि ज्यांच्याकडे ही धन they'll नाही always criticize those who have. ते नेहमी त्या लोकांची निंदा करेन ज्यांच्याकडे धन संपत्ती That आहे. shows they don't believe in wealth. हे दाखवत आहे की ते धनावर विश्वास And when करत God wants to give you, आणि जेव्हा देवाला तुम्हाला ती because द्यायची you आहे, don't believe, तुम्ही विश्वास करत नाही you have म्हणून closed the door of your heart. तुम्ही तुमच्या हृदयाचे दार बंद When the केले आहे. wealth comes also, it passes by. जेव्हा धन येतो तरी तो तुमच्या पुढून निघून जातो. Amen. Because some people have made mistakes कारण काय लोकांनी चुका केल्या or आहे म्हणून misused money. किंवा पैशाचा दुरुपयोग That केला. doesn't mean you reject money. त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही पैशाचा नाकार करा, That is wrong. आणि ही चुकीचं आहे. That's why they criticize the rich. म्हणून ते श्रीमंत लोकांची टीका करतात. God wants to put money in your hands. देवाला तुमच्या हातात पैसा द्यायचा आहे And this is the time. आणि हीच तो वेळ आहे. Because the Bible says it. कारण शास्त्र असं म्हणत आहे Before the coming of the Lord आणि Jesus, येशूच्या येण्याच्या आधी there will be the transference of the wealth from the sinners to the saints. की धनाची रद बदली होणार, पापी लोकांपासून धन विश्वासू लोकांकडे किंवा संत लोकांकडे येणार आहे. God knows that you need wealth, आणि देवाला माहिती आहे की तुम्हाला धन पाहिजे, but it's because of the wrong teaching. पण चुकीच्या Or शिकवणीमुळे because you have seen someone misusing. किंवा तुम्ही पाहिले की कोणीतरी पैशाचा दुरुपयोग You cannot करत say, आहे because someone is misusing marriage, I will not get married. आणि तुम्ही म्हणत आहे की कोणी विवाहाचा दुरुपयोग करत आहे म्हणून मी विवाह Because करत someone नाही, has aborted, I will not have babies. आणि कोणीतरी गर्भपात केला आहे म्हणून मी मूलबाल करणार नाही. See, because the food wise also is not good quality, so I will not eat. आणि जे अन्न किंवा भोजन आम्ही घेत आहे त्याची देखील चांगलं गुण नाही म्हणून मी देखील तो खाणार नाही. So that's what Christians are doing. आणि असंच ख्रिस्ती लोक करत They are आहेत giving away all this good stuff to the devil. आणि ते सर्व चांगल्या गोष्टी शैतानाला देऊन टाकली आहे. TV is defiled, I don't want it. आणि टीव्ही दूषित आहे, मला टीव्ही नको. Internet is defiled, I don't want it. इंटरनेट दूषित आहे, मला इंटरनेट नको. These things are all created by God. आणि हे सर्व गोष्टीचे निर्माण देवानी केली आहे. Amen. आमीन. It is not by the devil. आणि शैतानाने केला The नाही, devil only has defiled it. आणि शैतानाने फक्त ह्या गोष्टीला दूषित And he has केलं told you, आणि त्यांनी तुम्हाला oh, this is सांगितलं defiled, don't use it. हे विटाळलेलं आहे, तुम्ही त्याचा उपयोग करू And the नका. devil makes his people to use it. आणि शैतान त्याच्या लोकांना त्याचा उपयोग करायला लावतो. We must be wise. आपण हुशार असले पाहिजे. Amen. आमीन. God is a great God, is the richest God. देव महान देव आहे, तो सर्वात धनवान देव आहे. You know, because this mentality, some Christians say, Lord, when I go to heaven, मेरे को छोटा सा एक कोपरे में जगह मिला तो बस हो गया. See, they think that is humility. आणि त्यांना वाटत आहे ही नम्रताची गोष्ट आहे.
This is a false message people are hearing. आणि खोटा संदेश लोक ऐकत आहे. God wants to give you lavish mansion in heaven. आणि देवाला तुम्हाला खूप थाटामाटाने असं महल द्यायची इच्छा आहे He स्वर्गामध्ये. wants to see you happy, आणि त्याला पाहिजे की तुम्ही आनंदित असले joyful, पाहिजे blessed. आणि हर्षित असले पाहिजे, आशीर्वादित असले पाहिजे. Amen. Which father will want him to be rich and the children to be poor and beggars? आणि कुठला पिताला आवडेल की तो धनवान असले पाहिजे आणि त्याचे जे लेकरू आहे ते भिकारी असले How पाहिजे. much more our God, who is our Father? मग किती अधिक आपला देव जो आपला पिता आहे Is he a poor God? तो काय गरीब देव आहे का? In heaven, the roads are made of gold. आणि स्वर्गामध्ये जे रस्ते आहे ते सोन्याने बनवले. The Bible says it. शास्त्र असं म्हणत आहे. Imagine, कल्पना the कर. basic roads आणि मूलभूत जी रस्ता आहे are made of gold. साधे सोपे रस्ता देखील सोन्याने बनवले आहे. Amen. आमेन. You cannot say, go to heaven and say, no, I don't want gold. मेरे को ना कीचड़ में चलने दो. Will you say like that in heaven? तुम्ही असं स्वर्गात बोलणार You आहे will का? not say, because you will not have this flesh तुम्ही असं बोलणार नाही कारण तुमच्याकडे ही मांस किंवा देह नसणार and this false humility. आणि ही खोटी नम्रता देखील It नसेल. won't be there. आणि ही गोष्टी तिथे नसेल. Nothing of the flesh and its desires will go to heaven. आणि देह आणि त्याची कुठलीही इच्छा स्वर्गात जाणार नाही. Amen. आमेन. So come out of that false humility. म्हणून खोट्या नम्रतातून बाहेर पडा. God wants to see you blessed. देवाला इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित असले पाहिजे. In those times I used to hear such messages. आणि त्यावेळेमध्ये काळामध्ये मी असा संदेश ऐकत होता. You must wear simple clothes. तुम्ही साधे वस्त्र घातले पाहिजे. It has got nothing to do with God life. आणि आपल्या वस्त्राला देवाच्या जीवनाबरोबर काय घेणे देणे नाही. I don't want to use any other colors. Only black I will wear. आणि मला इतर कुठलाही रंग नाही घालायचा. मी फक्त काळा रंगाचं Did the devil make colors or God made colors? आणि शैतानाने रंग बनवले किंवा देवाने रंग Heaven बनवले. is full of colors. आणि स्वर्ग पूर्ण रंगबिरंगी God is a आहे. God of variety. आणि देव खूप प्रकारचा देव आहे. Amen. Amen. See, these people are trying to, what you call, please God with these externals. आणि हे लोक देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत बाहेरच्या No, गोष्टीने. God is not pleased with the externals. आणि देव बाहेरच्या गोष्टीने मुळीच संतुष्ट He is होत only नाही. pleased with your heart having faith in God. आणि देवाला फक्त तुमच्या हृदयामध्ये संतुष्टी आहे, जो विश्वास त्याच्यावर आहे त्याच्यामुळे. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणतात Without faith, विश्वासाशिवाय it is impossible to please God. देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. Amen. Amen. It's not by works you please God. आणि तुमच्या कामाने तुम्ही देवाला By your संतुष्ट dressing you please God. तुमच्या वस्त्राने तुम्ही देवाला संतुष्ट करत नाही. Oh, I will not wear any makeup, very simple, I'll come. So God, no. मी काय मेकअप घालणार नाही असं साधं येणार. देवाला ह्या गोष्टीमध्ये बिलकुल इच्छा नाही. No. Without faith, it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे What pleases अशक्य आहे. God? कुठल्या गोष्टी देवाला संतुष्ट You must करतात? ask this question. तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजे. Faith. विश्वास Amen. Amen. The heart faith. आणि हृदयाची विश्वास, Not your externals. तुमच्या बाहेरची गोष्टी What you नाही. wear. तुम्ही काय पांघरत आहे, Whether you do makeup or not. तुम्ही मेकअप करत Whether आहे you का? do hairstyle this way or that आणि way. तुम्ही कुठल्या प्रकारचे हेअरस्टाईल करत आहे ते These नाही. immature Christians are only on externals. आणि हे अप्रौढ ख्रिस्ती फक्त बाहेरच्या गोष्टी बघत आहे. And when they see someone like this आणि जेव्हा ते असं कोणाला And- चांगलं पांघरून बघत आहे and they have a good message, आणि त्यांच्याकडे एक चांगलं because of संदेश that one external, आणि बाहेरच्या एका गोष्टीमुळे they miss the whole revelation. आणि ते पूर्ण प्रकटीकरण गमवत आहे त्या This is- व्यक्तीकडून. You know, I'm telling you the truth. मी तुम्हाला सांगतो, In these new times we are living in, आणि ज्या नवीन काळात आम्ही राहत you आहे, know, I've started right from the beginning. I've been telling you, आणि थेट सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगत होते, whatever this pandemic is, आणि जी काय ही महामारी आहे it's not from God. ही देवापासून नाही. Secondly, दुसरा, it's just a virus. ही फक्त एक विषाणू आहे. Right from the day one, I've been saying, आणि पहिल्या दिवसापासूनच मी तुम्हाला बोलत आहे, don't give it too much importance. आणि ह्या विषाणूला इतकं महत्त्व देऊ नका. Amen. It's Amen. just a virus. फक्त एक विषाणू आहे. It will go as it came. आणि जसं विषाणू आले तसंच ती जाणार. You keep believing in God. तुम्ही फक्त देवावर विश्वास करत राहा. God is not shocked by all this. आणि देवाला आश्चर्य वाटत नाही हे सर्व. We are living in a new time. आम्ही नवीन काळात जगत आहे. Amen. आमेन. You know, saints have been praying for years. आणि संत जे आहे खूप वर्षापासून प्रार्थना करत आहे Oh, Father, की हे पिता, your kingdom come. तुझे राज्य येऊ दे. As it is in heaven, जसं स्वर्गात आहे so let it be on earth. तसंच पृथ्वीत होऊ So दे. let it be in my life. म्हणून तसंच माझ्या जीवनात होऊ दे. They didn't know what they were praying. आणि त्यांना माहिती नव्हते ते काय प्रार्थना करत होते. Because when now God is answering, कारण जेव्हा आता प्रभू उत्तर देत आहे they don't want it. त्यांना ते नको. That's what the Father says. आणि असंच पिता बोलतो, You have been praying.
आणि तुम्ही प्रार्थना करत होते that you want to live heaven life on earth. की तुम्हाला स्वर्गाचे जीवन पृथ्वीवर In जगायचे heaven आहे. there's no sickness and disease. आणि स्वर्गामध्ये आजार There's no नाही, poverty. तिथे दरिद्री There's no नाही, lack. तिथे कमतरता नाही, There's God's reign and rule. आणि तिथे देवाचं सत्ता व राज्य You आहे. have been praying. तुम्ही असं प्रार्थना And now करता. my answer is come. आता माझी उत्तर आलेली And my आहे children don't want it. आणि माझ्या लेकरांना ही गोष्टी नको. That means they didn't know what they were praying. आणि त्याच्या अर्थ की त्यांना माहितच नव्हतं ते कशासाठी They प्रार्थना just करत took होते. it, that Lord's Prayer. त्यांनी फक्त प्रभूची प्रार्थना घेतली You know, that Lord's Prayer, the Lord did not pray that prayer. आणि प्रभूची प्रार्थना म्हणजे प्रभूने तसं प्रार्थना केले नाही. I'll show you तुम्हाला later on. दाखवणार आहे नंतर, Not now. पण आता नाही. But He taught them to pray. पण प्रभूने त्यांना प्रार्थना करायला But now शिकवले. the time has come पण आता वेळ आली आहे that we have to live the heaven life. की आम्ही स्वर्गाचे जीवन जगले पाहिजे. Amen. आमेन. You're not going to live after the rapture. आणि स्वर्गरोहणानंतर तुम्ही जगणार नाही. We are going to live in heaven. आम्ही स्वर्गात राहणार आहे. But living on earth, the heaven life is now. पण पृथ्वीमध्ये राहून स्वर्गाचे जीवन तर आताच आहे. Amen. If you're in this time, जर तुम्ही ह्या काळात आहे, that means God had a plan and purpose in eternity. ह्याच्या अर्थ की देवाच्या मनामध्ये एक योजना होता, संकल्प होता That सार्वकालिक मध्ये you must enter this time. की तुम्ही ह्या काळामध्ये वेळेमध्ये प्रवेश केला पाहिजे. Don't go to the past. आणि भूतकाळमध्ये जाऊ And नका. don't go to the future in Revelation, आणि भविष्याच्या प्रकटीकरणामध्ये देखील जाऊ where नका. God's judgment is going to come. जिथे देवाचा न्याय येणार आहे. When God's judgment comes, जेव्हा देवाचा न्याय येणार, the church will be lifted up. मंडळी उचलले जाणार. That judgment is not for you. आणि तो जो न्याय आहे तुमच्यासाठी So नाही. don't hear such messages. म्हणून तसं संदेश ऐकूच And नका. instead of being now in the best time, आता उत्तम वेळेत असण्याच्या ऐवजी people by their messages are taking you in the future, लोक त्यांच्या संदेशांद्वारे तुम्हाला भविष्यामध्ये in घेऊन God's जातात. judgment time, देवाच्या न्यायाच्या वेळेमध्ये while घेऊन जातात. someone else is taking you to the past, किंवा इतर कोणीतरी तुम्हाला भूतकाळमध्ये घेऊन जात आहे the pre-cross. आणि क्रूसाच्या पूर्वीच्या गोष्टीकडे घेऊन जात आहे. So much confusion आणि today. किती गोंधळ आहे आज. We must be very careful when you take a scripture. आणि जेव्हा तुम्ही कुठे वचन घेताय तुम्ही खूप जपले You पाहिजे. know, many when they preach, अनेक लोक जेव्हा प्रचार they करतात take a scripture. ते एक वचन घेतात. If they don't add the New Testament, जर त्याच्यामध्ये त्यांनी नवीन कराराची जोड केली नाही, in just 1 minute, I'll just put the 1 minute, huh? And that is on. Yeah, just hold on, please. The power. Okay, 1 minute. Yeah. So when you take a scripture, जेव्हा तुम्ही एक वचन घेता, when people take a scripture and speak, जेव्हा लोक काय वचन घेऊन बोलतात you know, they tie many strings. आणि ते खूप त्याच्यामध्ये नियम They लावतात, put additional burden. ते अधिक ओझं घालतात. They don't give it freely as God has given us freely. ते आपल्याला असंच मोफत देत नाही जसं देवाने आम्हाला मोफत दिलेली आहे. Grace means you have not worked for it. आणि कृपा म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काम केले It is the नाही. Lord Jesus who worked for it. आणि येशूने त्याच्यासाठी काम केलं आहे And He's giving it free. आणि तो तुम्हाला मोफत देत But the आहे. preachers, पण जे प्रचारक आहे they add strings. आणि ते त्याच्यामध्ये काहीतरी ओझं घालत आहे, नियम घालत If you आहे. want this, जर तुम्हाला हे then पाहिजे do this. मग तुम्ही हे Then do करा, that. मग तसं करा. ते काय अट I ठेवतात. don't know why preachers don't want to give you free as God wants to give you free. आणि मला कळत नाही उपदेशकांना तुम्हाला का मोफत द्यायची इच्छा नाही जसं देवाला तुम्हाला मोफत द्यायची इच्छा आहे. That's why Christians have this thought, what I should do. म्हणून ख्रिस्ती लोकांमध्ये असं विचार आहे मी काय केला How many पाहिजे hours I should आणि pray. किती तास मी How प्रार्थना many करू hours should I fast. आणि किती तास मी उपवास केला पाहिजे How many souls should I save. आणि किती जीवांच्या मी तारण केला पाहिजे. I don't know why the preachers don't want to give it free when God is giving us free. आणि मला कळत नाही उपदेशकांना तुम्हाला मोफत द्यायची का इच्छा नाही जेव्हा देव तुम्हाला सर्व मोफत देतो. They don't like you having something free. आणि त्यांना पसंत नसेल की तुम्हाला काहीतरी मोफत When मिळत God आहे. says a gift, जेव्हा देव म्हणत आहेत देणगी आहे you just have to receive it. तुम्ही फक्त त्याचा They स्वीकार add केला some पाहिजे. strings. ते काहीतरी ओझं घालतात किंवा अट That's why ठेवतात. Jesus said, come to me all of weary and heavy laden, I will give you rest. म्हणून येशू म्हणाले की अहो कष्टी व भाराक्रांत लोकांनो माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन. Because these people were robbing their rest कारण हे लोक त्यांची विसावाची चोरी by करत putting होते. them additional burden after burden. त्यांच्यावर अधिक ओझं आणि झू घालून. And these people thought that God adds burden. आणि ह्या लोकांना वाटलं की देवच आपल्यावर ओझं टाकत Come आहे. to me and I'll add burden. आणि माझ्याकडे या आणि मी तुम्हाला ओझं So देतो. Jesus spoke directly. म्हणून येशूने सरळ त्यांना Come to सांगितलं me. माझ्याकडे सरळ या Directly come to me. आणि सरळ माझ्याकडेच या. Not through these religious आणि leaders. ह्या धार्मिक पुढाऱ्यांच्या द्वारे नाही. And I will give you rest. आणि मी तुम्हाला विश्रांती देणार. Amen. आमेन. It doesn't add burden.
आणि येशू आपल्याला कुठला ओझं देत So नाही. it's very important you must hear the word of God in the right way. म्हणून खूप महत्वाचे आहे की तुम्ही देवाचे वचन एक योग्य रीतीने Even when you ऐका. take Old Testament scripture, जेव्हा तुम्ही जुना कराराच्या वचन घेत if you आहे, don't add the new, जर तुम्ही त्याच्यामध्ये नवीनच्या भर केले नाही, the grace scripture कृपेच्या of वचन what Jesus did, किंवा येशूने काय केलंय ते ठेवले नाही, you will not understand the right way. मग तुम्ही ते वचनाला एक योग्य रीतीने समजणार नाही. Be careful what you hear. आणि खूप जपा तुम्ही काय ऐकत आहे. Amen. आमेन. If they are showing you without the lens of the grace of Jesus Christ and what he did on the cross, don't accept it. आणि जर ते तुम्हाला दाखवत आहे येशू ख्रिस्ताने जो केला आहे क्रुसावर, त्याच्या चष्म्याने जर त्यांनी ते तुम्हाला संदेश देत नाही तर ते तुम्ही ऐकू नका. I know there's so much resistance to change the way we think. आणि ज्या प्रकारे आम्ही विचार करत आहे त्याच्यामध्ये खूप बाधा येत आहे. Even when I speak, जेव्हा मी some बोलतो people don't understand काय लोकांना कळत नाही and they resist the change आणि ते हा बदलाचा विरोध करतात, because they have been hearing the law messages. कारण ते नियमशास्त्राचे संदेश ऐकत होते But म्हणून. remember, पण लक्षात ठेवा, it's the way we think आणि ज्या प्रकारे आम्ही विचार that करतो has caused us to be the way we are. आणि ज्या प्रकारे आम्ही विचार करत आहे तसंच आम्ही आज बनले आहे. Because as a man thinks, कारण जसे एक मनुष्य विचार करतो so he becomes. तसंच तो बनतो. Amen. आमेन. And here is where the problem is. आणि इथे समस्या आहे, We resist any change. आम्ही कुठल्याही बदलाचा सामना करतो, विरोध करतो. We don't want change. आपल्याला बदलच नको. Whatever we were hearing, आणि आपण जे काय ऐकत आहे, even if it is wrong, जरी ते चुकीचं आहे, we hold it. आपण ते धरून बसतो. We don't want to change at all. आम्हाला त्या गोष्टीला मुळीच बदलायची इच्छा नसतो. But remember, पण लक्षात it's ठेवा, the way we think ज्या प्रकारे आम्ही विचार that has करतो caused us to be the way we are. आणि ज्या प्रकारे आम्ही विचार करतो हेच कारण आहे की आज आम्ही काय आहे. It requires humility आणि त्याला नम्रता लागतो to change. बदल होण्यासाठी. Amen. आमेन. Maybe you're hearing for so many years, कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून संदेश ऐकत असेल, but you must be open to change. पण तुम्ही बदलाकडे उघडे असले पाहिजे. You know, God is changing everything now. देव आता प्रत्येक गोष्टी बदलत आहे He wants us to live the heaven life now. आणि त्याची इच्छा आहे की स्वर्गाचे जीवन आता आम्ही And जगले if you पाहिजे. resist this, आणि जर तुम्ही ह्या गोष्टीचा you विरोध will केला, miss it. तुम्ही ते चुकवणार, The गमावणार. best days of our life. आपल्या जीवनाचे उत्तम दिवस तुम्ही गमावणार. Amen. You know, when Jesus was born, जेव्हा येशूचा जन्म झाले, our Father sent angels आपल्या देवपिताने देवदूतांना पाठवले with a big choir, आणि मोठं भजन and they मंडळी were singing आणि ते गीत गात and होते praising the Lord. आणि प्रभूची स्तुती करत होते. Then the angel said, मग देवदूताने सांगितले, "Fear not." भिऊ नका. See, that's the first word. आणि हे प्रथम शब्द आहे. Yeah, I'll be praying for all those. After I finish my message, you can write all those. I'll pray for you. Don't worry. आणि संदेश संपल्यानंतर मी तुमच्या आजारासाठी प्रार्थना करणार आहे, चिंता yeah. करू नका. What did the first thing the angel say? आणि प्रथम गोष्टी देवदूताने काय सांगितले? Fear not. भिऊ नका. See, that means the Lord doesn't want us to hear fearful messages. याचा अर्थ आहे की देवाची इच्छा नाही की आम्ही भयभीत संदेश ऐकले The पाहिजे. proclamation from the angels sent by our Father was, "Fear not." आणि जी घोषणा देवदूताने सांगितले, जो आपल्या पिताने त्याला बोलायला सांगितले, तो होता भिऊ नका. That means Jesus came to remove all fear. ह्याचा अर्थ आहे की येशू सर्व भीती काढण्यासाठी आले. Amen. आमेन. So if you're hearing messages which bring fear, जर तुम्ही असा संदेश ऐकत आहे जो भीती घेऊन येत आहे, it is not the right message. मग तो बरोबर संदेश नाही. Jesus came येशू आले to remove every fear. प्रत्येक भीती काढण्यासाठी. Amen. आमेन. So the first thing is you must not have fear. Any scripture that brings fear, that means you have not added scripture to scripture to make it clear. आणि कुठलाही जो संदेश भीती आणत आहे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही त्या वचनामध्ये दुसऱ्या वचनाची जोड घातलेली नाही जी भीती आणत नाही. If you're a saint, जर तुम्ही संत आहे, there is no message that should bring you fear. असं कुठलाही संदेश असले नाही पाहिजे जे तुमच्यात भीती आणत आहे. There is no message that should bring you into bondage, आणि कुठलाही संदेश तुम्हाला बंधनाखाली नाही that आणले should make you पाहिजे, feel guilty. जे तुम्हाला दोषी वाटायला लावले पाहिजे. Amen. Amen. That should discourage you. जो तुम्हाला निराश करणार. If any message you are hearing that is doing all this, that means the scripture is just an isolated scripture without the new scripture of grace being added to that scripture. आणि जर तुम्ही हे सर्व गोष्टी ऐकत आहे आणि तुमच्यामध्ये भीती येत आहे, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही असा संदेश ऐकत आहे ज्याच्यामध्ये कृपेचा संदेश नाही, म्हणून हा संदेश तुमच्यामध्ये हे सर्व भीती आणत आहे. Amen. आमेन. No scripture आणि कुठलाही वचन for a saint who have believed in Jesus. आणि एक संत जो येशूवर विश्वास केला Saint आहे, is not the one who is deserving. आणि संत असा व्यक्ती नाही जो लायक आहे He is called a saint. आणि त्याला संत बोलले That's गेले a calling.
आणि हे एक a पाचारण आहे declaration from आणि God देवापासून घोषणा आहे. when you believed in Jesus. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले तेव्हा You know, many years back, आणि अनेक Holy वर्षपूर्वी Spirit told me पवित्र there are only आत्म्याने two categories. दोनच श्रेणी आहे. Many preachers are making three categories. अनेक जे प्रचारक आहेत 3 भाग बनवत आहे. Only two: फक्त 2 भाग आहे, sinner or saint. पापी किंवा संत. Amen. आमेन. You don't keep on changing. आणि तुम्ही सतत Today बदलत you are a राहत नाही. saint, आज tomorrow तुम्ही you are a संत sinner. आहे, उद्या तुम्ही Again पापी, saint. परत संत होतो, मग परत पापी Even a होतो. sinner एक पापी doesn't देखील become a saint तो because he संत did होत good नाही. works. कारण त्यांनी पुण्य काम केलंय And the म्हणून next day he didn't do good works. आणि दुसऱ्या दिवशी He's a त्यांनी sinner. चांगलं काम केलं नाही म्हणून तो पापी आहे. This is the way the messages are preached आणि today. अशा प्रकारे संदेश प्रचार केले गेले जात आहे आज. They are making one more area आणि ते अजून एक भाग तयार करत आहे where today you are a saint. जिथे आज तुम्ही संत You आहात, didn't do this. तुम्ही हे केले You are a नाही, sinner. तुम्ही पापी आहात. See, that's the third category they have made. आणि त्यांनी तिसरा भाग बनवले आहे. Like one denomination, जसं एक गट आहे heaven, hell, and purgatory they made. आणि स्वर्ग नर्क आणि एक तिसरा स्थान आहे. That is not there at all. आणि ती जागा मुळीच There are नाही. just two. आणि 3च भाग आहे Two. आणि 2च भाग आहे, Heaven and hell. स्वर्ग व नर्क. There's no third part. तिसरा भागच नाही. Hello. There's no third आणि part. तिसरा भागच नाही. Anyone who dies, आणि जो कोणी मरण there's no पावतो reincarnation, त्याला पुनर्जन्म नाही, only resurrection. फक्त पुनरुत्थान He आहे. either goes to heaven. तो एक तर स्वर्गात or जातो hell. किंवा नरकात That's जातो. all. आणि एवढंच आहे. Amen. आमेन. The devil has created one more: आणि शैतानाने अजून एक तिसरा जागा तयार केला आहे, purgatory. आणि शुद्ध होण्याची जागा. No, there is none. आणि असं कुठल्याही There गोष्टी is no नाही. reincarnation. आणि पुनर्जन्म In तर नाही. most of the movies, आणि अनेक चित्रपटामध्ये most people talk. आणि अनेक लोक You know, बोलतात. movies are the platform where the devil teaches. आणि चित्रपट असं मंच आहे जिथून शैतान आपल्याला शिकवतो, Yeah, he teaches. तो शिकवतो. So that people automatically, when they look at the movie, watch the movie, they take in all the filth also. आणि ज्या आपोआप लोक ज्या चित्रपट पाहत आहेत तेव्हा ते सर्व घाणेरडी गोष्टी देखील स्वतःमध्ये You know, in the घेतात. movies they say, अगले जन्म में मैं उसके साथ रहेगा. अगले, where is अगले जन्म and पिछले जन्म? आणि पुनर्जन्म आणि त्याच्या आधीचा जन्म कुठे आहे? There is no जन्म that way. आणि असं कुठल्याही This प्रकारचे is the जन्म. only one time we are here on this earth. आणि एका वेळेस आम्ही पृथ्वीवर There's येतो only one physical death, आणि एकच शारीरिक मरण असतो. and after that we are not going to come in the physical realm at all. आणि त्यानंतर आम्ही ह्या नैसर्गिक दुनियामध्ये तर Even येणारच this नाही. physical body you'll not have at all. आणि हे शारीरिक देह देखील तुमच्याकडे नसेल. मुळीच. Amen. आमेन. Some people are thinking that when a person dies, they are still in the grave. आणि काही लोकांना वाटतं की जेव्हा एक व्यक्ती मरण पावतो तो अजून See, कबरेत I'm आहे. making all this clear because many questions come like this. आणि मी हे गोष्टी स्पष्ट करत आहे कारण अनेक असं प्रश्न येत They आहेत. are not waiting there. आणि ते कबरेत वाट पाहत नाही. They are not under the mud. आणि ते माती खाली नाही. Only the body is there. फक्त शरीर आहे. The person, the soul and spirit आणि जो व्यक्ती जो जीव आत्मा आहे is gone to heaven. तो स्वर्गात गेला Or आहे hell. किंवा नरकात गेला आहे. That's all. आणि एवढंच आहे. Amen. आमेन. The devil has made many pockets. आणि शैतानाने अनेक भाग तयार केले आहे Gone to heaven. आणि तो स्वर्गात गेला आहे. You don't have to pray for them. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची नाही. You don't have to pray to them. आणि त्यांच्याकडे देखील प्रार्थना करायचं नाही. Otherwise, if you do that, जर तुम्ही असं the केले devil will take advantage. शैतान मग त्याचा फायदा घेणार. Those who have gone to hell, जे नरकात you गेले can even not pray to them or for them. आणि त्यांच्याकडे किंवा त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करू शकत नाही. Places cannot be changed. आणि जागाची रदबदली होऊ शकत Holy नाही. Spirit told me that judgment is set आणि पवित्र आत्माने सांगितले की न्याय त्यांच्यावर as स्थापित झालेला per आहे. their decision. त्यांच्या निर्णयाप्रमाणे. The choice of man आणि मनुष्याची is निवड very, very important. ती खूप खूप महत्वाची आहे. The Lord said in the Bible, आणि प्रभूने Here शास्त्रामध्ये is सांगितले, life. इथे जीवन here is आहे, death. इथे मरण आहे. You choose. तुम्ही निवड करा. God did say, I will choose. आणि देवाने सांगितले नाही मी Your निवड wife करेन. will choose. तुमची पत्नी Your निवड husband will choose. पती निवड Your करणार. best friend will choose. उत्तम मित्र निवड करणार. You तुम्ही are responsible. तुम्ही जबाबदार आहे. Amen. आमीन. Don't blame anyone आणि कुणावर दोष लावू for your नका life तुमच्या जीवनासाठी. because you have your own will. कारण तुमच्याकडे तुमच्या स्वतःची इच्छा आहे. God will hold you responsible. देव तुम्हाला जबाबदार ठरवणार. I didn't go to church for my wife, or I didn't go to church for my husband. मी मंडळीत गेलो नाही माझ्या पत्नीसाठी, मी You मंडळीत cannot गेलो नाही make माझ्या पतीसाठी. excuses. तुम्ही असं निमित्त किंवा बहाणा करू शकत नाही. You're accountable तुम्ही हिशोबदायी आहात because you have a will. कारण तुमच्याकडे एक इच्छा आहे. Amen. आमेन. See, that's a very big thing. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. I know I'm going out of my message, मी माझ्या संदेशातून बाहेर गेला but आहे. I think why when I go outside the message, जेव्हा मी संदेशातून बाहेर जातो Holy Spirit knows
that someone needs this. आणि पवित्र आत्म्याला माहिती आहे की ह्या संदेशाच्या कुणाला तरी गरज So आहे, he ministers to them. म्हणून पवित्र आत्मा त्यांची सेविका असं So I करतो. always leave it to Holy Spirit. म्हणून मी नेहमी पवित्र आत्माच्या हाती देतो. Amen. Amen. So heaven and hell. म्हणून स्वर्ग व नर्क, And this is the most important decision. आणि ही खूप महत्वाची निर्णय आहे. This life is temporary. आणि हा जीवन अल्पकालीन आहे. Amen. आमेन. For those who have believed in Christ, death is a gain, the आणि Bible ज्या says. लोकांनी ख्रिस्तावर विश्वास केलाय त्यांच्यासाठी मृत्यू एक लाभ Okay, आहे. let's continue with this message now. आपण आपला संदेश चालू ठेवूया. So when Jesus was born, म्हणून जेव्हा येशूचा our जन्म Father झाला, sent the angels. आपल्या देवपिताने And the देवदूतांना first thing they said, fear not. आणि प्रथम गोष्टी त्याने सांगितले भिवू नका. Say, look at this. आणि या गोष्टीकडे That बघा. means Jesus came to remove every fear. ह्याचा अर्थ आहे की येशू आले प्रत्येक भीती काढण्यासाठी. Is anyone preaching to put fear in you? आणि कुणी असा प्रचार करत आहे ज्यांच्या मुळे तुमच्यात भीती येत आहे? So that is not from the Lord. मग तो संदेश प्रभूपासून This आहे. means by Jesus coming, he brought an end to all fear. आणि ह्याचा अर्थ आहे की येशूच्या येण्याने त्यांनी सर्व भीतीचा अंत केला. The spirit of fear is not from God. आणि भीतीचा आत्मा देवापासून The नाही. Bible says, शास्त्र म्हणत आहे God has not given you the spirit of fear, देवाने तुम्हाला भीतीचा आत्मा दिलेली नाही, but he has given you love, पण त्यांनी तुम्हाला प्रीती दिली, power, सामर्थ्य and दिले, sound mind. संयम मन दिलेली See, आहे. this mind is very important. आणि हा मन खूप It's महत्वाचे a आहे. part of the soul. आणि आपलं मन जीवाचा एक भाग आहे. Amen. आमेन. So don't accept fear. म्हणून भीतीचा You स्वीकारच say, करू no, नका. Pastor, someone should pray. No. तुम्ही म्हणताय कुणीतरी प्रार्थना केला पाहिजे? नाही. Your prayer for yourself is more powerful than someone else's prayer for you. तुमची स्वतःची प्रार्थना तुमच्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रार्थनापेक्षा खूप सामर्थ्यशाली आहे. Many will not tell you this, अनेक लोक तुम्हाला but असं this is the सांगतात, truth पण ही सत्य आहे because of your will. तुमच्या इच्छामुळे. Amen. Amen. But because you're being taught wrong, कारण तुम्हाला चुकीचं शिकवण you मिळाले आहे. don't trust in yourself. तुम्ही स्वतःवर भरोसा करतच नाही, That's the problem. आणि ही समस्या आहे. You think that when I pray, God will not answer. When someone prays, God answers. God will answer. आणि तुम्हाला वाटतं जेव्हा मी प्रार्थना करणार प्रभू उत्तर देणार नाही, जेव्हा दुसरा कोणी माझ्यासाठी प्रार्थना करणार तेव्हाच प्रभू You उत्तर are देणार. closer to yourself more than anyone else. आणि तुम्ही स्वतःकडे अधिक जवळ आहे इतर कुणापेक्षा. God is no respecter of persons. देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. He loves everyone equally. तो सामायिकपणाने सर्वांवर प्रीती Holy करतो. Spirit told me पवित्र आत्म्याने मला सांगितले, there is no inferior saint in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये कुठलाही कमी दर्जाचा संत नाही. All are superior. सर्व लोक श्रेष्ठ आहे. Amen. Amen. It's the immature saints आणि हे अप्रौढ संत who आहे lift one up जे एका व्यक्तीला उंच and करतात put down another. आणि दुसऱ्या व्यक्तीला खाली देतात. Based on the externals. आणि बाहेरच्या गोष्टी पाहून Based on the आणि externals. बाहेरच्या गोष्टीच्या आधारे Whatever a person has. आणि जे कुठल्याही गोष्टी एक Paul व्यक्तीकडे says, आहे. why do you boast? आणि पॉल म्हणत आहे तुम्ही का बडाई मारत As if आहे? you have earned it. जसं काय तुम्ही त्याची कमाई It's केली given by grace. आणि देव कृपेने तुम्हाला दिले गेले आहे. That's why the angels know this. म्हणून देवदूतांना ही They माहिती आहे. don't have this attitude problem. त्यांच्यामध्ये ही वृत्ती मुळीच नाही. Whether they're high or low. ते उंच आहे किंवा खालच्या It's only श्रेणीचे among those who are in the flesh. ते फक्त ह्या लोकांमध्ये जे देहामध्ये आहे. Amen. And they don't know because they have not experienced that. आणि त्यांना माहिती नाही कारण त्यांनी ह्या गोष्टीचा अनुभव केला Okay, so नाही. the first thing Jesus, the news was, fear not. म्हणून प्रथम बातमी होते की भिवू नका. Second is आणि दुसरा होता that Jesus came with good news. की येशू चांगलं बातमी In घेऊन आले. Luke 2 it says all आणि that. लोक 2 मध्ये असं If you सांगितलं, read 8 to 14. जर 8 ते 14 तुम्ही वाचले, Behold, I bring you good news. पहा मी तुम्हाला चांगलं बातमी आणतो. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. It's not bad news. आणि वाईट बातमी नाही. And there's no bad news in the good news. आणि ह्या वाईट बातमीमध्ये ह्या चांगल्या बातमीमध्ये वाईट बातमी नाही. Today it is preached. आज असं प्रचार केले They गेले add bad news to the good news. की चांगल्या बातमीमध्ये वाईट बातमीची जोड करा. With the gift, they attach strings. आणि त्या देणगी बरोबर ते काहीतरी अट ठेवतात, नियम ठेवतात, ओझं God is ठेवतात. giving you, but देव तुम्हाला देत आहे, पण if, जर, see, they always add strings. आणि ते नेहमी काय अट They will ठेवतात, never give you freely. ते तुम्हाला कधीच मोफत देणार नाही. God gives, देव देतो but मोफत. these people, preachers, some preachers, they add. पण काय प्रचारक आहे ते काय गोष्टींच्या So, अट ठेवतात, नियम ठेवतात. Jesus came with good news. आणि येशू चांगलं बातमी घेऊन आले. Behold, I bring good news. पहा मी चांगलं बातमी आणतो. Amen. आमेन. He came to bring reconciliation
आणि तो समेट आणण्यासाठी आले. relationship, नातेसंबंध fellowship सहभागिता with आणण्या- God. देवाबरोबर. Amen. Amen. Not man to man, आणि मनुष्य आणि human to मनुष्याबरोबर- human नाही. मानव ते मानव बरोबर That's नाही. what people have misinterpreted. आणि असंच लोकांनी चुकीच्या He अनुवाद केले. came to bring peace among men. आणि तो मनुष्यामध्ये शांती आणण्यासाठी आले असं लोक म्हणत Though आहेत. when you have relationship with God, you will have peace with one another. That's the result. आणि जरी तुमच्या शांती देवाबरोबर होणार, तुम्ही एकमेकांबरोबर शांती ठेवणार आहे, हे त्याचे परिणाम आहे. But that's not the main thing. पण ती मुख्य गोष्टी What नाही. is bringing this relationship, man to man, in good relationship is because of a relationship with God. आणि कुठल्या गोष्टी मनुष्य आणि मनुष्यामध्ये चांगला संबंध आणत आहे, कारण आपला संबंध देवाबरोबर चांगला आहे म्हणून. Amen. आमेन. Jesus came for that purpose. आणि येशू ह्याच हेतूसाठी आले. His one mission was, आणि त्याचा एकच उद्देश होता I want to bring them to God. की मला लोकांना देवाकडे घेऊन यायचं Why? आहे. Because the Father loves so much. कारण पिता लोकांवर एवढं प्रीती God करतो, so loved the देवाने world जगावर एवढी प्रीती केली that He sent His Son की त्याने आपला पुत्र पाठवले to give His life त्याच्या प्राण देण्यासाठी, so that those who have died in sin, जेणेकरून जे पापात when they मरण believe, जेव्हा ते विश्वास they करणार, can come back to the Father. ते परत पिताकडे येऊ And the शकत Father नाही. becomes so आणि happy. पिता इतका आनंदित Now the होतो. Father is so happy. आता पिता इतका आनंदित आहे He's celebrating every day, आणि तो दररोज उत्सव करत taking आहे your name तुमचे नाव घेऊन, because you have believed in Jesus. कारण तुम्ही ईश्वर विश्वास केला And because of that, you have relationship with the Father. आणि त्याच्यामुळे तुमच्या नातेसंबंध And God has become your Father. आमच्या देव तुमच्या पिता झालेला You are आहे. His child, तुम्ही त्याचे real लेकरू child. आणि खराखुरा लेकरू आहे. And you have an inheritance आणि तुमच्याकडे एक वतन आहे in heaven. स्वर्गामध्ये. And you go to enter into that inheritance when you go to heaven. आणि तुम्ही त्या वतनामध्ये प्रवेश करणार आहे जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार. I posted that message to you, आणि small मी तो short message. छोटासा आज संदेश पोस्ट केला आहे. The late you go, आणि जितकं उशीर तुम्ही जाणार, the abundance your inheritance will be. आणि तितकंच विपुलतेने तुमची वतन असेल. Amen. आमेन. So first is fear not. म्हणून प्रथम आहे भिऊ नका. Second is he brought good news. दुसरं त्यांनी चांगली बातमी आणली. Third is तिसरं आहे of great joy. आणि महान Look at आनंदाची this. Of great sorrow. आणि महान दुःखाची. Hello. You know, today the problem is when Christians or when a pastor smiles or laughs too much, they say, oh, he's worldly. आणि ख्रिस्ती लोकांबरोबर समस्या असं आहे, जेव्हा एक पाळक हसतो किंवा पुढारी हसतो तेव्हा ते म्हणत आहे हा पाळक किंवा पुढारी जगिक आहे. The more serious you are, आणि जितकं अधिक तुम्ही गंभीर आहात, yes, the more serious you preach, आणि जितकं अधिक गंभीरतेने तुम्ही प्रचार very करता, spiritually. खूपच आत्मिक आहे तो. This is a great problem. आणि ही मोठी You know, समस्या आहे. next time I'll teach you about the joy, आणि about मग laughter. पुढच्या वेळेस मी तुम्हाला आनंद हास्याविषयी शिकवणार आहे. You know, God wants you to be joyful. देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी आनंदित असले पाहिजे. Laughter is a good medicine. the हास्य Bible एक says. चांगलं औषध आहे असं शास्त्र म्हणत कौन आहे. बोलता है? डॉक्टरों का डॉक्टर प्रभु बोलता है. आणि वैद्यांच्या वैद्य प्रभू म्हणत आहे. Amen. आमेन. But today people want to, when you laugh, they think, oh, he's worldly. आणि लोकांना काय वाटतं की जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही खूप जकीक आहात. All good things they're giving to the devil. आणि सर्व चांगल्या गोष्टी ते शैतानाला And देऊन what is the टाकतात. devil? They take it. आणि जे पण शैतानाचे आहे ते घेतात. Sad row, आणि serious उदास राहा, row, गंभीर राहा, strict row. आणि कडक राहा, बिल्कुल हंसने का नहीं. मुळीच असायचं नाही. That is not the quality of God. आणि ही देवाची गुणधर्म नाही. Amen. Amen. In fact, in the one scripture it says, God laughs in heaven. आणि एक वाचनामध्ये सांगितलंय की देव स्वर्गामध्ये हसतो. He laughs at us. आणि तो He is हसतो. joyful. तो आनंदी आहे. He doesn't laugh at us. He आणि laughs तो with us. आपल्याकडे हसत नाही पण आपल्या बरोबर हसतो. Okay, so third is, तिसरा आहे what is a great joy, महान आनंद. not sadness, आणि उदास Not स्थितीपणा नाही, condemnation. दंदाग्य नाही, joy, आनंद. not joy, आणि आनंद नाही, great joy. महान आनंद. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे Not even joy, but great फक्त joy. आनंद नाही पण महान आनंद. See, look at this. What Jesus brought. आणि बघा येशूने काय काय आणली. If you're hearing the message contrary to all this, जर तुम्ही ह्या गोष्टीच्या विपरीत संदेश so ऐकत आहे, they are restricting you to receive all this Jesus has brought for you. मग ते तुम्हाला प्रतिबंध घालत आहे जे सर्व गोष्टी येशूने तुमच्यासाठी आणल्या आहेत You know, त्याच्यामध्ये. there are some Christians, आणि असं काय ख्रिस्ती आहे, they have not personally read from the Bible. त्यांनी वैयक्तिकरित्या शास्त्रामध्ये वाचले They नाही. argue on what their pastor had taught and what someone has taught or someone has spoken in the church. आणि ते त्या आधारे बोलत आहे जे त्यांनी मंडळीमध्ये पास्टरांकडून शिकले आहे, कोणाकडून ऐकले आहे, ह्या आधारे ते वादविवाद करतात. And when you tell them, did you see it? आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगता तुम्ही तसं पाहिले Personally, का वैयक्तिकरित्या, वो तो नहीं देखा मगर मैं ये सुना. असं मी ऐकले. अरे सुना है तो तुम खुद देखो.
Read it in the Bible. आणि शास्त्रामध्ये तुम्ही स्वतः वाचा. Amen. You're going to live based on that thought. आणि त्या विचारानुसार तुम्ही जगणार आहे. So, He did not come to condemn us. म्हणून येशू आपल्याला दंडित Great करण्यासाठी joy आले. महान आनंद For all people. सर्व Look at लोकांसाठी. this. ह्या गोष्टीकडे बघा. He wants everyone to be joyful. आणि येशूची इच्छा आहे की सर्व लोक आनंदित असले Not to पाहिजे. some people. आणि काय लोक फक्त नाही. No one is excluded in this joy. आणि ह्या आनंदामध्ये कोणी असं वेगळा नाही. Amen. आमेन. It's applied for everyone. आणि सर्व लोकांनाही लागू होतं. Good, bad, ugly, anyone. चांगले वाईट कुरूप कोणीही. Amen. How much time we have now? Yeah. So this scripture म्हणून हा जो शास्त्र आहे is not talking about peace among men, आणि ते मनुष्यामध्ये शांतीविषयी सांगत नाही, but peace between man and God. पण मनुष्यामध्ये आणि देवामध्ये जी शांती आहे त्याच्याविषयी सांगत आहे. Amen. You can drink water. Drink water. Yeah. So this is peace between man and God. आणि ही जी शांती आहे मनुष्यामध्ये व देवामध्ये आहे. Amen. So the आमेन. war is over. म्हणून युद्ध समाप्त झाली आहे. Sin is over. पाप पूर्ण झाले आहे. Curse is over. शाप समाप्त झाली आहे. Enmity is over. आणि शत्रुता समाप्त झाली आहे. Now, because of Jesus, आणि येशू ख्रिस्तामुळे we are friends of God. आम्ही देवाचे मित्र आहे Or friendly with God. किंवा देवाबरोबर आमची मित्रता झाली आहे. Amen. आमेन. We are a child of God. आम्ही देवाचे लेकरू आहे. So keep this thought. म्हणून हा विचार ठेवा With this right thought, आणि ह्या योग्य विचाराने when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता you'll have confidence. तुमच्यामध्ये Your आत्मविश्वास faith येणार, will work तुमचा विश्वास काम करणार and you will receive abundant blessing. आणि तुम्हाला विपुल आशीर्वाद प्राप्त होणार. Amen. Prior to the coming of our Lord Jesus आणि Christ, आपल्या येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी God was at war against man's sins. आणि देव मनुष्याच्या पापाविषयी युद्धात होता His wrath came upon people आणि त्याचा क्रोध लोकांवर आला because of sin पापामुळे in their lives. त्यांच्या जीवनामध्ये. And it was right then in the Old Testament. आणि जुना करारामध्ये ती योग्य गोष्टी होती, But under the new covenant of grace, पण कृपेच्या नवीन कराराखाली it is unjustified and it is wrong. आणि ही अन्याय आहे आणि चुकीच्या गोष्टी Why? आहेत. का? Because Jesus ended the war, कारण येशूने युद्ध or समाप्त ended केलं the enmity किंवा शत्रुता समाप्त that केली sin brought जो पापाने आणले between God and man. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये. Jesus made all the difference. आणि येशूने पूर्ण फरक निर्माण केला. Don't live like the old covenant people, आणि जुना कराराच्या लोकांसारखं जगू नका the pre-cross. आणि क्रूसाच्या पूर्वीच्या Live काळात in राहू the नका post-cross. आणि क्रूसाच्या नंतरच्या काळामध्ये राहा. Amen. आमेन. Don't go there. आणि पूर्वीच्या गोष्टीमध्ये जाऊ Don't live नका a confused life. आणि एक गोंधळलेला जीवन जगू नका. So, despite all this, आणि ह्या सर्व गोष्टींच्या many व्यतिरिक्त Christians अनेक ख्रिस्ती still think अजूनही विचार करत that आहेत God is angry because of their sins. की देव त्यांच्या पापामुळे त्यांच्यावर रागिष्ट आहे. They still believe ते अजूनही there's विश्वास still करत आहेत war going on की अजूनही युद्ध चालू between आहे God and man. देवामध्ये आणि And मनुष्यामध्ये. every time when we sin, आणि दरवेळेस जेव्हा ते पाप करतात God is against us. ते त्यांच्या विरुद्ध आहे, आमच्या विरुद्ध No. आहे. The Bible says शास्त्र म्हणत आहे God is not against you. देव तुमच्या विरुद्ध नाही, God is for you. देव तुमच्यासाठीच आहे. Now God is for us. आता देव आपल्यासाठी The आहे. enmity is over. शत्रुता समाप्त झाली We आहे. are friendly with आम्ही God. देवाबरोबर मित्र झाले आहे The blood is paid everything. आणि रक्ताने प्रत्येक गोष्टीची Now it भरपाई केली cannot आहे. be changed. आता ती बदलले जाऊ The शकत devil नाही cannot change it. आणि शैतान ते बदलू He शकत नाही cannot undo it. आणि तो त्याला रद्द करू शकत नाही. It's only your believing or not हे believing फक्त तुमचा विश्वास किंवा that विश्वास can नाही either करणे. bless you or not bless you. आणि ही गोष्ट तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत आहे किंवा नाही. It's not God. आणि देव नाही It is we. आणि हे आपण आहे. Either we hinder the blessings एकतर आम्ही आशीर्वादामध्ये अडथळा or घालतो accept the blessing. त्या आशीर्वादाचा स्वीकार We करतो. hinder by not believing right. आम्ही अडथळा घालतो योग्य विश्वास करून. We receive by believing right. आम्ही That's प्राप्त all. करतो योग्य विश्वास करून. It's एवढंच a आहे. faith matter, आणि ही विश्वासाची बाब आहे not the doing matter. आणि हे कार्याची बाब नाही. Amen. Amen. Without faith, it is impossible to please आणि God. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट When करणे the prodigal अशक्य आहे. son came back home, जेव्हा उधला पुत्र घरी परत आला did he come with the money he took? He multiplied the money and came. आणि जो पैसा त्याने घेऊन गेला त्याला भोगणीत करून आला का That the father was so happy? की पिता इतका आनंदित झाला No. नाही. What pleased the father? कुठल्या गोष्टी पिताला खुश केला? Faith. विश्वास. He came believing.
आणि तो विश्वास करून आला म्हणून. Amen. आमेन. He had zero. त्याच्याकडे शून्य होता He had no right even for a glass of water. आणि एक पाण्याच्या प्याल्यासाठी देखील But त्याला the हक father had नव्हता. a celebration. पण पिताने एक मेजवानी ठेवली. Amen. आमेन. It's the faith that pleases God. आणि विश्वासच आहे जो देवाला संतुष्ट You करतो. know, you may have heard people say, आणि God is तुम्ही- ticked off. God has become angry now. आणि तुम्ही लोकांना ऐकलं असेल असं बोलताना की देव आता खूप कडक झालेला आहे, देव खूप रागिष्ट आहे. And they quote Old Testament scriptures आणि ते जुना कराराच्या वचन बोलतात as the wrath of God falling on people. आणि देवाचा क्रोध लोकांवर पडत आहे As it is spoken in this scripture. जसं वचनात लिहिले गेले आहे. So the same. म्हणून तसंच So wrath is falling upon people. म्हणून तसंच क्रोध लोकांवर पडत God आहे. is angry. देव रागिष्ट आहे. Today. आज See, they are taken isolated scripture त्याने एकटा असं वचन घेतले आहे without adding the new covenant grace scripture, आणि नवीन कराराच्या कृपेचा संदेश त्यांनी and they वचन त्याच्यावर blind ठेवले नाही. themselves and blind others. आणि ते स्वतः आंधळे आहे आणि इतरांना देखील When आंधळे the करतात. blind follow the blind, both will fall in the ditch. जेव्हा एक आंधळा दुसरा आंधळाच्या मागे जाणार, दोन्ही त्या खड्ड्यामध्ये पडणार. Amen. आमेन. Some Christians are even proclaiming that God is the one who sent hurricanes and tsunamis and storm. आणि असं काही लोक बोलत आहे की देवाने चक्रीवादळ पाठवले, सुनामी पाठवले, वादळ पाठवले, Because of भूमिकंप man's पाठवले. sin. मनुष्याच्या Where पापामुळे. is sin today? आज पाप कुठे आहे? Jesus has paid it. येशूने त्याची फेड केली आहे. God hates sin. देव पापाचा द्वेष करतो. Why? का? Why he hates sin? आणि का देव पापाचा द्वेष करतो? Because he loves man. कारण तो मनुष्यावर प्रीती That's करतो. why he hates sin. म्हणून तो पापाचा द्वेष करतो. Because sin separates man from God. कारण पाप मनुष्याला देवापासून वेगळा That's करतो. why he hates the sin. म्हणून तो पापाचा द्वेष करतो. When the Bible says God hates sin, the preacher says, God hates sin. जेव्हा शास्त्र म्हणत आहे देव पापाचा द्वेष करतो, तेव्हा उपदेशक जोराने म्हणतात की देव पापाचा So द्वेष much करतो. fear they put. आणि इतकं भीती ते And a घालतात. person who must have sinned, आणि एक व्यक्ती ज्यांनी पाप finished, केला he'll असेल be sweating there. आणि तो त्याला घाम फुटणार तिथेच. They use all these scriptures. आणि ते ह्या सर्व वचनाचा उपयोग करतात. See, what is God saying? आणि देव काय म्हणत आहे? God hates. See, it is like this. आणि असं आहे You know, the way we say, आणि ज्या प्रकारे आम्ही बोलतो suppose someone says, don't go there. आणि कोणी म्हटले की तिथे जाऊ नका, Or someone says, don't go there. I आणि said, कोणी जवळ सांगत आहे तिथे जाऊ see, नको. there's a difference. आणि एक फरक आहे. So when even the Lord speaks nicely in the scripture, जेव्हा प्रभू चांगल्या रीतीने शास्त्रात बोलत आहे, you know, as a father tells a small child, जसं वडील एक लहान लेकरूला सांगतो don't go there, Baba. आणि तिथे जाऊ नको बाबा, And I'll take that scripture and say, आणि तुम्ही ते वचन घेऊन बोलतात, what does God say? देव काय म्हणत Don't आहे? go there. तिथे जाऊ नको. Oh my, that person will be frightened. मग तो व्यक्ती घाबरून So जाणार. the way it is said is very ज्या important. प्रकारे आम्ही ते बोलत आहे आपल्या भावनाने, ती खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. See, God is not bringing all this. देव हे सर्व गोष्टी आणत नाही. Let me tell you, तुम्हाला सांगतो, God has created the season, this and that, everything. आणि देवाने ऋतू आणि सर्व गोष्टींचा निर्माण The केला. devil is going to play with weather. आणि शैतान हे हवामान बरोबर खेळणार आहे. And in the future, आणि भविष्यामध्ये he's going to bring many hindrances by the weather. आणि तो खूप अडथळे आणणार आहे ह्या हवामानमुळे. Many years back, I posted a message. आणि अनेक वर्षांपूर्वी मी एक संदेश How पोस्ट is केला. going to change weather patterns. आणि कसं हवामानाची जी प्रकार आहे तो बदलणार आहे, पद्धत कसं तो Yeah, बदलणार आहे. all this is in the Facebook, or it could be in the what do you call website. आणि हे फेसबुकवर किंवा वेबसाईटच्या That संदेशामध्ये time Holy असू Spirit शकतं. gave me this message. त्या पवित्र आत्म्याने मला How संदेश Satan is going to change weather की patterns. शैतान कसं हवामानाची पद्धत बदलणार So आहे. that's not when we will not be there. Don't worry. आणि त्यावेळेस आम्ही नसेल, So काळजी करू नका. Christians are proclaiming because of sin is bringing all this storm. आणि ख्रिस्ती लोक असा प्रचार करत आहे ह्या पापामुळे देव हे सर्व वादळ घेऊन येत आहे. This is not the New Testament message. आणि हा नवीन कराराचा संदेश नाही. Recently, I saw a poster on the Facebook. अलीकडेच मी फेसबुकवर एक पोस्टर Two people carrying one saint, आणि दोन लोक एक tied संताला his legs, घेऊन जात आहे, त्याच्या पाय बांधले and आहेत all blood. आणि सर्व रक्त And that बंबाळत person आहे. is preaching. आणि तो व्यक्ती प्रचार Look. करत, बघा How the saints went through. बघा संत लोक किती कष्टातून गेले.
दुःखातून गेले. Means, are you ready to go through all this? तुम्ही या सर्व दुःखातून जायला तयार आहे Oh का? my, who will want to come to the Lord? मग कोण प्रभूकडे यायची इच्छा That बाळगेल? too in the open platform, in the public, they are saying all this. आणि ते उघड्या मंचावर पूर्ण समाजापुढे ते बोलत आहे. The unbeliever will never come. अविश्वासू तर कधीच येणार नाही. अरे प्रभु में आने के लिए ऐसा मार खाने पड़ता है, क्या मरने पड़ता है, जाने दो ना. Is it the badness or bad of God that brings people to, or goodness of God? आणि ही देवाची वाईटपणा आहे की जो लोकांना देवाकडे घेऊन येत आहे, की देवाचा चांगुलपणा लोकांना The देवाकडे Bible घेऊन is येत the goodness of God आणि शास्त्र म्हणत आहे देवाची चांगुलपणा आहे that draws people to Him, जो लोकांना देवाकडे आकर्षित करतो that makes the people to repent, to change their mind, to accept Him. आणि जे लोकांना पश्चाताप करायला लावत आहे, त्यांच्या मन बदलायला लावत आहे, त्याचा स्वीकार करायला लावत आहे. Anyone will come to a good person. आणि कुणी एक चांगल्या व्यक्तीकडे Even येणार. child knows that. आणि लेकरूला देखील माहिती आहे. When the mother says, जेव्हा आई बोलते बच्चा वो अंकल ना बहुत अच्छा है, हाँ? उसके पास हेलो बोलो. The child will say hello uncle. आणि तो बाळ बोलेल हॅलो अंकल. If the mother says, see that uncle is very bad, जर आई म्हणते बघा लेकरू तो काका खूप वाईट आहे go say hello and go to him. The आणि child will हॅलो say no. बोल आणि जा त्याच्याकडे, तो लेकरू जाणार नाही. It's the goodness of God. आणि देवाची You know, चांगुलपणा. many saints when they go to heaven, अनेक सण जेव्हा ते स्वर्गात जाणार they are going to understand ते समजणार how आहे. much they hindered किती त्यांनी अडथळा घातली people coming to the Lord. लोकांना प्रभूकडे येण्यापासून. They will know it. त्यांना तिथे कळेल. Others were praying. इतर लोक प्रार्थना करत होते, They just only hindered, ते फक्त अडथळा घातले, putting fear. भीती घालून. That's why people don't come. म्हणून लोक येत नाही. See, don't show all these negative things. आणि हे नकारात्मक गोष्टी दाखवू नका. And some of the Christians, amen. आणि काय ख्रिस्ती लोक आमेन लिहितात. उनको बोलने में तुम भी ऐसा मार खा के आओ प्रभु में. They'll say no. But they just write amen. आणि ते फक्त आमेन लिहितात. Okay. So, the New Testament church people should be proclaiming आणि नवीन कराराच्या संतांच्या लोकांनी असं घोषणा केली पाहिजे that their sins are being paid for. की त्यांच्या पापांची भरपाई झाली आहे, फेड झाली आहे. Amen. Amen. And that is what the gospel is. आणि असं सुवार्ता आहे. What I'll teach you, आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे. there is a very important passage in the Bible शास्त्रामध्ये एक खूप महत्त्वाचा अध्याय आहे which is the gospel message. जो सुवार्ताचा संदेश आहे. I will show you मी तुम्हाला दाखवणार from the आहे Bible. शास्त्रामधून. Which is that gospel message we have to preach. आणि कुठला शास्त्राच्या सुवार्ताचा संदेश आम्ही प्रचार केला Even पाहिजे. if you preach John 3:16, जरी तुम्ही योहान 3:16 प्रचार केले it doesn't clarify many things. आणि खूप गोष्टीचं स्पष्टीकरण करत नाही. There we have to add many scriptures आणि तिथे अनेक वचनाची जोड करावं to लागते make it clear. त्याला अजून स्पष्ट But करण्यासाठी. I have found one passage पण मला एक असा अध्याय सापडला आहे which gives the whole gospel. जो पूर्ण सुवार्थ आपल्याला त्या अध्यायामध्ये देतो. You don't need to even add anything else. आणि तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची भर करायला देखील गरज नाही. I will teach you about that. आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला शिकवणार And आहे. you can take that gospel and preach, आणि तुम्ही ते सुवार्थ घेऊन प्रचार करू शकता. which speaks about the entire salvation. आणि जो संपूर्ण तारणाविषयी बोलत आहे. Amen. Okay, Amen. we'll just close now. आम्ही समाप्त करणार आहोत. So the gospel is good news. आणि सुवार्थ चांगली बातमी आहे. Actually, in Greek, it means nearly too good to be true news. हेलेनिक भाषेमध्ये ती इतकं खरी बातमी आहे की त्याच्यावर विश्वास बसणे इतकं सोयीचं नाही. It was difficult for the Old Testament people living on the law to believe this good news. आणि जे जुना कराराचे लोक जे जुना कराराखाली जगत होते त्यांना ह्या चांगली बातमीवर विश्वास Because करायला खूप कठीण होते. they saw only God in action. कारण त्यांनी फक्त देवाला कार्यामध्ये पाहिले They have never seen that God is so good. आणि त्यांनी असं पाहिलेच नाही की देव इतका चांगला That's why आहे. when Apostle Paul preached the gospel, म्हणून जेव्हा प्रेषित पौलांनी सुवार्ताचा प्रचार that's why they केला had so many questions to him. म्हणून लोकांनी खूप So प्रश्न what do you केले. think? म्हणून तुम्हाला काय I वाटते mean, we can keep on sinning? की आम्ही सतत पाप करू करत Why राहू did शकतो? that question why was that question raised? आणि तो प्रश्न लोकांनी का Because विचारला? Paul showed the good news. कारण पौलाने त्यांना चांगलं बातमी दाखवले Too good to be true. आणि इतकं खरी आहे की त्याच्यावर विश्वासच ऐसा बसेल. सच हो सकता है? परमेश्वर इतना अच्छा है कि मैं कितना पाप के उससे क्षमा कर दिया, कुछ का दंड नहीं, कुछ नहीं. They were shocked.
आणि त्यांना आश्चर्य वाटले. They had never heard this message. त्यांनी असा संदेश कधीच ऐकले That's नव्हते. why Paul was persecuted the most. म्हणून पौलावर खूप अधिक छळ झाला. He was given the revelation from the resurrected Christ. आणि पुनरुत्थित ख्रिस्तापासून त्याला हे प्रकटीकरण मिळाले होते. All others were with Jesus in the human personality. आणि इतर सर्व शिष्य येशूंबरोबर होता जेव्हा येशू देहात होता तेव्हा. But Paul was visited by the resurrected Christ पण post पौलाच्या नातेसंबंध भेट झाले पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर 3 times 3 वेळेस. after resurrection. पुनरुत्थानानंतर 3 वेळेस The Lord met Paul प्रभू येशूने पौलाला भेट दिली and he preached the message to him. आणि येशूने त्याला प्रचार दिले त्या It was the संदेशाविषयी. post resurrection message. कारण तो पुनरुत्थानाच्या नंतरचा संदेश होता. Amen. आमेन. So God is not angry with you. म्हणून देव तुमच्यावर क्रोधित He नाही. loves you तो तुमच्यावर प्रीती करतो and he wants to extend all the blessings towards you. आणि देवाला सर्व आशीर्वाद तुमच्याकडे पोचायची इच्छा आहे. Amen. आमेन. God is not angry at all. आणि देव मुळीच रागीश नाही. In fact, he is so pleased आणि खरोखर देव इतका आनंदित आहे about you. तुमच्याविषयी. Amen. आमेन. Don't keep this thought आणि हा विचार ठेवू नका that God is angry. की देव क्रोधित आहे. Now, next time I will show you पुढच्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे how the devil की कसं शैतान interferes in your life. तुमच्या जीवनामध्ये And puts मध्यस्थी guilt करतो in आणि you. लुडबुड करतो आणि तुमच्यामध्ये दोषी भावना घालतो. And he makes you conscious that you are sinned. आणि त्याला असं जाणीव करून देतो की तुम्ही पाप केले आहे. That's why God is not happy. म्हणून देव तुमच्यावर God खुश is नाही. angry. देव क्रोधित आहे. That you hear that message. आणि तुम्ही ते संदेश I want to देखील reveal the devil मला how he does, शैतानाला what he does. प्रगट करायचा तो काय करतो. It's never God. आणि कधीच देव दोषात नाही. It's the devil हा शैतान आहे who deceives you. जो तुम्हाला फसवतो. I'm talking from God. आणि मी देवापासून बोलतो. God is pleased with you. देव तुमच्यावर आनंदित God is आहे. happy with you. देव तुमच्यावर हर्षित आहे. However you are, तुम्ही कसे maybe असेल you have sinned. कदाचित तुम्ही पाप केले असेल Jesus paid it all. आणि येशूने सर्व गोष्टीची फेड केली आहे. God can never be angry आणि देव कधीच क्रोधित होऊ शकत नाही. because Jesus was judged for our sin. कारण येशूला आपल्या पापासाठी त्याच्यावर Punished न्याय for our झाला. sin. आपल्या पापासाठी त्याच्यावर शिक्षा झाली. And in God's record, it is not there. आणि देवाच्या हिशोबामध्ये ती पापच नाही. In fact, the Lord said, I will not remember their sins anymore. खरोखर देव म्हणत आहे मी ह्यापुढे त्यांच्या पापांची स्मरण करणारच नाही. I'll teach you about that message. आणि त्या संदेशाविषयी मी We तुम्हाला will come to शिकवणार. that verse also. आणि आम्ही त्या वचनाकडे देखील येणार आहे. Amen. Your sins are not in His record. आणि तुमचे पाप देवाच्या हिशोबात नाही. And also teach you the mystery. आणि तुम्हाला रहस्य How शिकवणार when आहे Jesus rose up, की कसं जेव्हा He येशू went to heaven, तो स्वर्गात गेला He took the blood. त्यांनी रक्त घेतला And how before Father, आणि कसं पिता पुढे before all the angels, आणि सर्व देवदूतांपुढे every drop of blood प्रत्येक रक्ताच्या थेंब removed your sin forever. आणि तुमच्या पापाला युगानुयुगसाठी काढून टाकले. Amen. Amen. No sin is greater than the blood of Jesus. आणि कुठलाही पाप येशूच्या रक्तापेक्षा मोठा नाही. No sin is श्रेष्ठ greater नाही. than Jesus. आणि कुठलाही पाप येशूपेक्षा No श्रेष्ठ sin नाही. is greater than Jesus' आणि sacrifice. कुठलाही पाप येशूच्या बलिदानापेक्षा No मोठा sin नाही. is greater than God's love. आणि कुठलाही जे पाप आहे देवाच्या God's प्रीतीपेक्षा मोठा acceptance. आणि देवाच्या स्वीकृतीपेक्षा. Amen. Amen. So don't hear wrong म्हणून messages चुकीचा संदेश ऐकू नका and destroy your life. आणि तुमच्या जीवनाचा नाश करू नका. God is happy with you. देव तुमच्यावर खुश आहे. Now I'll come to that message again आणि परत त्या संदेशाकडे मी next येणार. time. And पुढच्या do वेळी. hear this message आणि हा संदेश ऐका and please share with everyone आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर instead करा. of sharing wrong आणि messages. चुकीचा संदेश शेअर करण्याच्या Share the ऐवजी right message योग्य संदेश शेअर करा. because God is in the business now of uniting us as one. आणि देव आता त्या व्यापारामध्ये जिथे तो आपण सर्वांना एक करणार And आहे. He's going to do great manifestation through us. आणि आपल्याद्वारे तो महान प्रकटीकरण करणार आहे. Amen. Amen. Through everyone. आणि everyone. प्रत्येकांद्वारे. Amen. Amen. Okay. Okay. Here we close. आणि इथे आम्ही समाप्त करतो. When we have the next meeting? टुमॉरो. Tomorrow. Acha. Tomorrow we have. आणि What उद्या time? 11 वाजता आपली सभा Yeah, सुरू होणार 11 आहे. o'clock. Okay. So hear that message. I'll continue this message. आणि तुम्ही ते संदेश ऐका. मी हा And संदेश share चालू with ठेवणार. everyone प्रत्येक लोकांबरोबर so share that करा. I don't have to share it again with them. जेणेकरून मला परत सांगायची Yeah. गरज लागणार Because I नाही. want to continue. कारण मला पुढे I जायचं cannot आहे. speak the same thing again and आणि again. वारंवार तेच गोष्टी मी बोलत So राहू if you शकत share, नाही. म्हणून जर तुम्ही शेअर Then केले they'll also hear the second one after hearing the first one. मग ते दुसरा संदेश ऐकणार आहे प्रथम संदेश ऐकल्यानंतर. Okay. Thank you so much for watching. आणि And now I'm व्हिडिओ going to pray for you.
खूप खूप धन्यवाद. And आता now you can तुमच्यासाठी write your prayer points. Many have asked me to pray. अनेक लोकांनी मला सांगितलं तुमच्यासाठी प्रार्थना करायला. तुमच्या प्रार्थनाची जी विनंती आहे तुम्ही कमेंट बॉक्सवर घालू Yeah, शकत I'll आहे. pray for you. तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार. I know that there was someone who had fever, आणि कुणाला ताप होता someone who was going through depression. आणि कोणी निराशातून जात होता. Yeah, I'll pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Don't worry, करणार. Jesus is the healer. आणि चिंता करू नका, येशू आरोग्यदाता आहे. But you must believe. पण तुम्ही विश्वास केला पाहिजे. Believing is very important. विश्वास करणे खूप महत्वाचे आहे. You know, that's the choice you make. आणि ही एक निवड तुम्ही करत आहात. God has given you the right. आणि देवाने तुम्हाला तो अधिकार दिला आहे. Amen. Amen. God has given you the आणि right. देवाने तुम्हाला ती अधिकार दिलेली आहे. You choose. निवड करायला You choose health, आणि आरोग्याची निवड करायला it will come. मग ती येणार. The devil cannot go against your will. आणि शैतान तुमच्या इच्छाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. Amen. Let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Yeah, my sister's daughter is not feeling well. She's having little fever and cold. Okay, I'll pray. Okay. Father, I pray first for this person. पिता ह्या मुलीसाठी प्रार्थना करतो. I thank you धन्यवाद देतो for Jesus is the healer. कारण येशू आरोग्यदाता आहे. I believe in healing. मी आरोग्यावर I विश्वास करतो rebuke that fever. आणि त्या तापाला धमकवतो. Be gone in Jesus' name. निघतावे येशूच्या नावात. Fever, go ताप निघून जा in Jesus' name. येशूच्या नावात. Cold, go सर्दी निघून in जा Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Father, all others, anyone who is going through any kind of pain or suffering पिता इतर जे कुठल्याही प्रकारच्या वेदना किंवा or दुःखातून जात negative आहे, emotions, किंवा नकारात्मक भावनातून जात आहे, Father, any kind of depression, कुठल्या प्रकारच्या anxiety, निराशातून जात आहे, fear. कळकळामधून जात आहे, भीतीने जात आहे, this is because of what they are hearing. आणि हे ते काय ऐकत आहे त्याच्यामुळे आहे. That's why there are negative emotions. म्हणून नकारात्मक भावना I असतात. rebuke this आणि ह्या गोष्टीला मी धमकवतो in Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी हो in Jesus' name. येशूच्या नावात. Any kind of fever कुठल्याही प्रकारचा ताप or anxiety किंवा कळकळा, or sickness or disease, आजार किंवा रोग fear of this virus, आणि या विषाणूच्या भीती lack of sleep, आणि झोपेची I कमतरता, rebuke it in Jesus' या name. सर्व गोष्टीला धमकावतो Be येशूच्या नावात. delivered सुटका हो in Jesus' name. येशूच्या नावात. I bless you all मी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करतो in Jesus' name. येशूच्या I नावात. release anointing मी आशीर्वाद मोकळा over करतो all of you तुम्हा सर्वांवर in Jesus' name. येशूच्या Your नावात. family आणि तुमच्या your कुटुंबावर, children तुमच्या and your लेकरांवर home. आणि तुमच्या घरावर I declare मी घोषणा protection. करतो संरक्षणाची. I declare मी घोषणा no करतो sickness, कुठल्या no आजार, plague कुठल्या व्याधी shall come येणार near नाही, your dwelling. तुमच्या तंबूजवळ येणार नाही. Amen. आमेन. You don't have to fear. तुम्हाला भीती बाळगायची नाही. Amen. Amen. This is just a हे virus. फक्त एक विषाणू It आहे is not a disease. आणि हे काय रोग It's नाही not a plague. आणि हे एक महामारी नाही. Don't have fear. आणि भीती बाळगू नका Resist it. आणि त्याचा विरोध करा. It will not touch you. आणि हा विषाणू तुम्हाला हात लावणार We नाही. both are praying for you daily आम्ही दोघे तुमच्यासाठी रोज प्रार्थना Daily. करत आहे, दररोज, that God's people be protected. की देवाच्या लोकांचं संरक्षण Even झाले पाहिजे. others we are praying. आणि इतरांसाठी देखील We आम्ही are praying प्रार्थना, daily आम्ही रोज for our प्रार्थना city, state, and nation. आणि देशासाठी, राष्ट्रासाठी We are praying daily आम्ही रोज प्रार्थना करत आहे. as a blessing, not as a curse. आणि एक आशीर्वाद म्हणून, शाप म्हणून नाही. Because for Christians, कारण ख्रिस्ती लोकांसाठी we bless them आम्ही त्यांना आशीर्वाद and देतो we don't curse even the enemies. आणि आपण शत्रूला देखील शाप देत नाही. Amen. आमीन. Okay, thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. Yeah, thank you and come tomorrow by 11. आणि उद्या सकाळ 11 वाजेपर्यंत तुम्ही या. We सकाळी love you all. आम्ही सर्व तुमच्यावर प्रीती Keep करतो. praying प्रार्थना that करत the राहा churches are open. की मंडळी लवकरात लवकर उघडे होणार. Amen. आमीन. And don't fear the virus at all. आणि मुळेच विषाणूला घाबरू नका. Amen. आमीन.